राजकारणामध्ये भाषण कौशल्य का महत्त्वाचं आहे? राजकारणामध्ये तुम्हाला विजय व्हायचा असेल तर भाषण कौशल्य का आलं पाहिजे? मित्रांनो, ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे भाषण कौशल्य. तुम्हाला तुमचे विचार चांगल्या पद्धतीने व्यक्त करता येतात का? तुमचे विचार तुम्हाला प्रखरपणे विचार व्यक्त करता येतात का? तुमच्या भावना, तुमच्याकडे असणारं मत तुम्ही कसं व्यक्त करता? राजकारणात स्वतःचं करिअर उभं करायचं असेल तर मित्रांनो, सर्वात पहिले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हवी ती म्हणजे भाषण कौशल्य. राजकारणामध्ये हजारो लाखो लोक आपलं करिअरसाठी घोडदौड करतात, पण त्यांच्याकडे एक गोष्ट नसते आणि ती जाणीवपूर्वक ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे राजकारणात त्या व्यक्तीचं अस्तित्व शून्य असतं. मित्रांनो, आज मी अशा महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुमच्या राजकीय करिअरला अत्यंत भरभराटीचं पंख लावतील आणि तुम्हाला राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करतील. मित्रांनो, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे आणि ती म्हणजे प्रभावी भाषण कौशल्य. मी अशा व्यक्तीचे तुम्हाला नावं सांगतो ज्यांनी स्वतःकडे कसल्या प्रकारचं आर्थिक पाठबळ नसताना, कोणताही राजकीय गॉडफादर नसताना त्यांनी फक्त आपल्या शब्दांच्या, आपल्या विचारांच्या, आपल्या भावनांच्या, आपल्याकडे असणाऱ्या वक्तृत्वाच्या कौशल्याच्या जोरावरती राजकारणामध्ये सर्वोच्च ठिकाणी त्यांनी मजल प्राप्त केली आणि ऐतिहासिक कामगिरी केली. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व याचा संगम त्यांच्या भाषण कौशल्याने त्यांनी प्रभावीपणे लाखो कोट्यावधी जनतेना आकर्षित करण्यासाठी वापरला गेला. मित्रांनो, यामध्ये गोपीनाथ मुंडे तुम्हाला माहीत असतील, बाळासाहेब ठाकरे माहीत असतील, प्रमोद महाजन, आर आबा, विलासराव देशमुख आणि आत्ताचे आपले नरेंद्र मोदी साहेब, अशा हजारो वक्त्यांची मी नावं तुम्हाला सांगू शकतो ज्यांच्याकडं कसल्या प्रकारचं आर्थिक पाठबळ नव्हतं, कसल्या प्रकारचं मनुष्यबळ नव्हतं, किंवा त्यांना राजकीय गॉडफादर नव्हतं, किंवा त्यांच्याकडे घराणेशाही राजकीय नव्हती. परंतु या लोकांकडे एक अत्यंत महत्त्वाचं कौशल्य होतं आणि ते म्हणजे प्रभावी भाषण कौशल्य. जर तुम्हाला पण राजकारणामध्ये धडपड करत आहात, काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, पंचायत समिती, बाजार समिती किंवा महानगरपालिका, अशा या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला प्रभावीपणे बोलता आलं पाहिजे. या लोकांनी जर आपलं अस्तित्व भाषणाच्या बळावरती जर निर्माण केलं आहे आणि त्यानंतर ते सर्वोच्च नेते निर्माण झालेले आहेत, तर मित्रांनो, हे शक्य आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून, आपली शब्दरत्न आणि SSIच्या माध्यमातून अनेक आपण आजपर्यंत हजारो कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत. ते आता नेते म्हणून स्वतःचं नाव कमवत आहेत. मित्रांनो, भाषण कौशल्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे तुमचा आत्मविश्वास. राजकारणामध्ये काम करत असताना अनेक मान्यवर प्रचंड पैसा खर्च करतात, अनेक मान्यवर दहशत निर्माण करायचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, राजकारणामध्ये चिरंतन काळ टिकून राहणारी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे विचार, तुमच्याकडे भाषण करण्याचं कौशल्य. तुम्हाला माहीत असतील राज ठाकरे साहेब, मित्रांनो, भाषण कौशल्याच्या माध्यमातून त्यांच्या सभेला लाखो लोकांची गर्दी निर्माण होते. का निर्माण होते मित्रांनो? ते आहे त्यांचं भाषण कौशल्य. बाळासाहेब ठाकरेंच्या पण भाषण कौशल्याला प्रचंड लोकांची गर्दी निर्माण व्हायची. जी मग आपल्यासमोर मी नावे व्यक्त केली त्या सगळ्या लोकांनी आपलं अस्तित्व भाषण कौशल्याच्या माध्यमातून व्यक्त केलं. याही पलीकडे जाऊन मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं भाषण कौशल्यावरती प्रचंड कमांड आहे. त्यांनी ती कला शिकून घेतली आणि आज आपल्या भारत देशाचे 140 कोटी लोकांचे ते पूर्णपणे पंतप्रधान आहेत. म्हणजे 3 वेळेस त्यांनी भारत देशाची सत्ता आपल्या वक्तृत्व कौशल्याने हस्तगत केलेले आहे. मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं कला आणि कौशल्य आहे. परंतु अनेक लोक या कलेपासून दूर जात आहेत. का? तर त्यांना भीती वाटते. मित्रांनो, भीती हा तुमचा शत्रू नाही आहे. तुमचे विचार आहेत हे तुमचे शत्रू आहेत. तुम्हाला भाषण शिकता येतं, भाषण करता येतं, भाषण गाजवता येतं, भाषण बोलता येतं. भाषणाच्या माध्यमातून लाखो लोकांना आपले विचार एकाच वेळी सांगता येतात. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे आजच्या कालखंडामध्ये तुम्ही लाखो लोकांपर्यंत एका काही क्षणामध्ये तुमचे विचार घेऊन जाऊ शकता. ही ताकद भाषणाची आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षात, कोणत्याही पार्टीत, कोणत्याही परिषदेमध्ये, कोणत्याही संघटनेमध्ये किंवा कोणत्याही आपण प्रक्रियेमध्ये काम करत असाल तर मित्रांनो, राजकीय नेत्याच्या पाठीमागे तुम्ही जरूर फिरा, परंतु त्या ठिकाणी तुमच्या हातामध्ये माईक घेण्याचं कौशल्य प्राप्त करणारं बोलणं शिका. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये नव्या पोरांनी किंवा ते जुने व्यक्ती आहेत हे सगळे करिअर करत आहेत, या सगळ्यांना माझं आवर्जून सांगणं आहे की मित्रहो, आपल्याला राजकारणामध्ये करिअर प्राप्त करायचं असेल किंवा एक
लॉंग टाईम जर तुम्हाला त्या ठिकाणी स्टेबिलिटी प्राप्त करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला भाषण कौशल्य आलं पाहिजे. मी आता जी तुम्हाला नावं सांगितली आहेत या लोकांकडे अनेक गोष्टी नसत्यालही पण त्यांच्याकडे बोलण्याचं कौशल्य असल्यामुळे त्या लोकांनी आपले विचार हजारो लोकांपर्यंत अगदी सहजरित्या पोहोचवले आणि जी लोक आपल्याला माहीत नव्हती त्या लोकांचे नाव भाषण कौशल्याच्या माध्यमातून एकपर्यंत लाखो लोकांपर्यंत गेलेलं आहे आणि आज ती माणसं महापुरुष म्हणून उदयाला आलेली आहेत. आज मोदी साहेबासाठी महाराष्ट्र आणि देश पूर्णपणे त्यांचं भाषण ऐकतो. तसंच मित्रांनो, जर तुम्हाला पण राजकीय करिअर करायचं असेल तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की भाषण कौशल्य शिकलं पाहिजे. शब्दरत्नच्या माध्यमातून तुम्ही पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जळगाव या ठिकाणी आपल्या ब्रँच आहेत. तिथे तुम्ही भाषण कौशल्याचं प्रशिक्षण घेऊ शकता ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून. तुम्हाला एक प्रभावी वक्ता बनण्याची जबाबदारी ही आमची असेल. मित्रहो, तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये असा पण तुम्हाला उत्तम भाषण कौशल्य आलं पाहिजे हेच या ठिकाणी मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे. धन्यवाद.